शहरापासून लांब 2-3 उतार उतरत आम्ही ह्या गावात आलो. गावात आल्यानंतर सुंदर असं वाघजाई देवीचं मंदिर या ठिकाणी आहे आणि त्याच बाजूला आहे हा पाण्याचा बांध. उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थांना आणि शेतीसाठी पाणी कमी पडू नये या संकल्पनेतून कदाचित हा बंधारा बांधलेला असावा. या ठिकाणी पोहायला जाणाऱ्यांना एक आवर्जून सांगेन, खालचा तळ जरी दिसत असला, पाणी निळशार जरी दिसत असलं तरी ते बऱ्यापैकी खोल आहे. तरी पोहण्याचा आनंद जपूनच घ्या. 1-2 तास पोहल्यानंतर ह्यांच्या सगळ्यांची पावर खलास झाली. आमची मंडळी म्हणजे न पिणारी खादाड मंडळी. मग काय, त्या ठिकाणाच्या बाजूला जवळच एक स्वरूप नावाचं वडापाव सेंटर आहे. त्या ठिकाणी कळंबटे काका अतिशय सुंदर वडे आणि चहा देतात. गरमागरम बटाटा वडा आणि चहा घेतल्यावर पोरं म्हणतात कशी माहितीये का, कळंबटे काकांचा वडापाव. तर मग मंडळी, आज आपण अशा एका नवीन लोकेशनला आलोय ज्याच्या बाजूला एक मंदिर आहे. या ठिकाणी आल्यानंतर या मंदिराचं, या ठिकाणचं पावित्र्य आपण जपा. या ठिकाणच्या स्थानिकांच्या मनाला कोणत्याही वेदना होणार नाही याची आपण काळजी घ्या, दक्षता घ्या आणि या ठिकाणचा आनंद लुटा, तो सुद्धा फुल सिक्युरिटीने.